नमस्कार मित्रहो, तुम्हाला माहितीच आहे की मी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांसाठी काम करतो. खरं तर या मुलांमध्ये राहिल्यामुळं की समजूतदारपणा किंवा शांतता किंवा समाजामध्ये वागण्याच्या ज्या कला आहेत त्या आपोआपच घडत गेल्यात. आज देखील मी निघालो होतो आपल्या एस टी महामंडळाने म्हणजे सुरक्षित प्रवास म्हणजे एस टीचा प्रवास जे वाक्य आहे त्या वाक्याला धरून मी नेहमीच आपल्या पद्धतीने चालत असतो. आज देखील 12 जानेवारी 2026 आज देखील मी जुन्नरवरून निघालो होतो कल्याणला. आणि खरं तर कालची कॉन्फरन्स त्यामुळे थोडासा थकवा जाणवत होता आणि म्हणून का कुणाच ठाऊक शक्यतो मी एस टीमध्ये झोपत नाही, परंतु आज झोपलो आणि थोड्या वेळाने लक्षात आलं की गाडी काही पुढे गेलेलीच नाही बराच वेळ. कारण झोपताना जे झाड मी खिडकीतून पाहिलं होतं तेच झाड तिथेच उभं होतं. म्हणून मी कंडक्टरला विचारलं आणि मग त्यानंतर आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर पाहिलं की एकाने सहजच विनोदाने बोललं की गाडी चिटकली आणि खूप सारे विनोद झाले. पण असं तो वेगळा विषय आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा इथे आलो तेव्हा पाहिलं तर तुम्ही पाहिलं आता पुढे की कशा गाड्या अडकल्या होत्या. जाऊ दे झाली. घ्या काय घ्या असं कसं घासू द्या, फक्त तोंड आतमध्ये घ्या नाही नाक घासून जायचं. नाही चाललंय व्यवस्थित चाललंय. पहिल्यांदा थोडं जोश होणारच, मग नंतर थोडंसं होतात थंड. काय झालं नाही त्याच्याकडे बोजा पण आहे ना. झालं त्याला सळ का आता. काय झालं हिला पहिली काढून घ्या. हो ना हिला घेऊ द्या. आणि ना गाडी घालायची नाही. नाही आता अजिबात नाही बोला. आता बोलू नका ड्रायव्हर भाऊ माऊली. साईडला घरून बोला गाड्या लावते पहिले. खरं तर प्रवास करत असताना अनेक गोष्टी घडत असतात, अनेक चुकीच्या गोष्टी चुकीने होत असतात. परंतु जर समजूतदारपणा असेल तर नक्की त्याच्यातून मार्ग निघतो. तर हे पहा मित्र, छान मस्तपैकी दोन्ही ड्रायव्हर लोकांनी समझोता केला. खरं तर थोडं कुठल्याही याच्यामध्ये पहिल्यांदा वादविवाद होत असतात, कारण दोष आरोप हे सुरू असतात. परंतु जर काही समंजस लोक असतील आणि चांगल्या पद्धतीची लोक असतील तर नक्कीच छान वाटतं. तुम्ही या सगळ्या लोकांनी समजूतदारीने हा सगळं ट्रॅफिक काढून दिलं. महत्त्वाचं म्हणजे ते दादा जे दिसत आहेत अगदी शांत डोक्याने, अगदी म्हणजे मला त्यांचं विशेष कौतुक वाटलं. कारण जेव्हा असे काहीतरी प्रकार घडतात, मागाशी म्हटल्याप्रमाणे काही चुकीचे प्रकार चुकीने होतात, परंतु ह्या दादांनी एकदम समजूतदारपणा दाखवला, पुढाकार घेतला, दोन्ही ड्रायव्हरांना समजून सांगितलं. उशिरा का होईना पण त्यांना ते समजलं आणि छान पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झालेला आहे जुन्नरकडनं कल्याणकडे. चला धन्यवाद.